बऱ्याच वेळेला बऱ्याच ताईंना पडणारा प्रश्न, "अगे ताई तू शॉपवरती एवढ्या लवकर येते, एवढ्या उशिरा थांबते आणि घरी जाऊन बाकीची कामं कधी करते?" तर आज बघा मला उशीर झाला, 10:30 वाजले तरी मी अजून इथेच आहे. सकाळी 10:30 वाजलेत हो, आणि बरीच कामं पडलेली आहेत. सो आज थोडासा मला उशीर होणार आहे, कारण घरचं आवरता कधी-कधी उशीरही होतो. तर काय काय करायचं आहे, काय काय झालंय, किंवा काय काय कसं कसं मॅनेज करणार आहे शॉपवर जायच्या अगोदर, माझीही गडबड होते, कारण तुमच्यापैकीच मी एक आहे. असं काही वेगळं नाही की मला 4 हात आहेत की मी उरकते. फक्त थोडंसं इकडं तिकडे प्लॅनिंग असतं आपलं, त्या हिशोबाने होतं. पण कधी कधी कितीही प्लॅनिंग करा, व्हायचं ते होतं. तसं आज झालेलं आहे. तर आज काय काय झालेलं आहे, काय काय व्हायचं आहे, हे तुमच्यासोबत म्हटलं चला शेअर करू. कारण बऱ्याच ताई बऱ्याच वेळेला कमेंट करतात की तुझं थोडंसं घरचं रुटीन यायच्या अगोदर तर शेअर करत जा ना. वेळच मिळत नाही आणि कॅमेरा हातात घ्यायचं लक्षात राहत नाही. आता लक्षात आलं, म्हटलं चला पटकन, म्हणजे आहे या कंडिशनमध्ये लक्षात आलं आणि पटकन मी कॅमेरा ऑन केलेला आहे. काही आवरत बसलेली नाही, काही सावरत बसलेली नाही. तसा पसारा आहे, तुम्हाला पण तो दिसणार आहे, दाखवणार आहे, कारण तुमच्याही घरात तसाच पसारा असेल असं मला वाटतं. तर काल गुरुवारची पूजा मांडली होती. ती सगळ्यात अगोदर उठून माझं रुटीन काय काय आहे ते तुम्हाला सांगते बघा. सकाळी 6:30ला उठले, 6:15 6:30ला उठून उरकून योगाला गेले. योगावरून आले, आज झुंबा होता त्याच्यामुळे थोडंसं जास्त दमायला झालं. मग योगावरनं आले घरी. कारभाऱ्यांना जायचं होतं मीटिंगला एका, त्याच्यामुळे त्यांना चहा नाश्ता बनवून दिला. नाश्ता झाल्यानंतर मग थोडंसं लेकीशी गप्पा झाल्या. ते गेले ऑफिसला. मी आंघोळ करून आले. आंघोळ करून लगेच बाहेर आले तोपर्यंत आमची इंदू मॅडम आली. तर इंदू कोण, तर माझ्या जी लादी पुसायला आहे तिला इंदू, तिचं नाव इंदू आहे. तर इंदू आली. 9:45 वाजले होते. तर तिला मग पटकन आंघोळ करून आल्यामुळे उत्तरपूजा करून दिली. उत्तरपूजा करता करता तिला हळदी कुंकू दिलं, कारण एक सवाशीण आलेले, काल गुरुवारची नाही भेटली, शुक्रवारची भेटली, म्हणून तिला हळदी कुंकू दिलं आणि देवपूजा वगैरे केली. आणि पुढची बघा रुटीन कामं काय काय अजून शिल्लक आहेत, काय झालेत तुम्हाला सांगते. चला कॅमेरा फ्लिप करते आणि दाखवते. तर पूजा करून इथे काढून ठेवलेलं आहे सगळं, आणि इकडे देवपूजा झालेली आहे. आता तुम्ही पसारा म्हणाल तर तो तर आहे, आता तो कुठं जाणार नाही का. माणसं म्हटली की पसारा असतो. देवपूजा झाली की प्रसन्न वाटतं, बाकी मग नाही का. बाकी एखादं काम होऊ न होऊ, पण देवपूजा झाली की प्रसन्न वाटतं. त्यानंतर दाखवते मॉर्निंग ब्रेकफास्टला. आज आमच्या कारभाऱ्यांना खायच्या होत्या गोड शेवया, त्या केलेल्या आहेत आणि ह्या थोड्याशा लेकासाठी ठेवलेल्या आहेत. तो तुम्हाला सांगते मी ब्रेकफास्टला काय केलं. तोपर्यंत दरवाजा वाजला आणि एक पार्सल आलं. आता हे पार्सल काय आहे तर माहीत नाही, लेकाचं पार्सल होतं. ते घेतलं आणि पुन्हा कंटिन्यू करते व्हिडिओ. झाला चहा झाला, त्यानंतर इकडे मशीन लावली होती. सो मशीनसुद्धा गच्च भरते रोज कपड्यांनी. तर मशीन झालेली आहे, ती सुकवायची आहे. असंच ठेवते याचं हे झाकण ओपन, म्हणजे थोडासा लेट जरी झालं कपडे सुकवलं तरी कपड्यांना खूप वास. छोटंसंच घर आहे माझं, त्याच्यामुळे तुम्हाला इकडून तिकडे लगेच येतं. सो पॅसेजमध्ये मशीन आहे, पॅसेजमधून पुन्हा माझ्या या ऑफिसमध्ये, म्हणजे किचन म्हणजे आपलं ऑफिसच असतं, त्याच्यावरून कॅमेरा फिरवते बघा. त्यानंतर इकडे बघा नाश्ता झाला, चहा झाला. इथे कुकर लावलेला आहे, डाळ भात त्याच्यामध्ये टाकलेला आहे. रात्रीची थोडीशी मसूर डाळीची आमटी केलेली ती शिल्लक राहिलेली आहे. आज भेंडीची भाजी करायची आहे आणि ह्या कारल्याला कापून ठेवलं आहे. कारलं खूप दिवस झालं फ्रीजमध्ये होतं. माझा नंबर कधी म्हणत मला त्याचा नंबर फायनली आज आलेला आहे. सो कारल्याला चिरून धुवून ठेवलेला आहे. ह्याची मस्त चटणी बनवते आणि ती चटणी एवढी भारी लागते ना की न खाणारेसुद्धा अगदी चाखून बोटं खातील, एवढी टेस्टी होते. ह्याची तुम्हाला रेसिपी हवी असेल तर सांगा, तुम्हाला मी ह्याची रेसिपी शेअर करते. धुवून नितळायला ठेवलेत. भेंडी पण धुवून नितळायला ठेवलेली आहे. म्हणजे आजचा मेनू काय तुम्हाला लक्षात आला असेल. ब्रेकफास्टला गोड शेवया केल्या, कारल्याची चटणी करणार आहे आणि भेंडीची भाजी आणि मुगाच्या डाळीचं वरण करणार आहे. आणि इकडे ही रात्रीची घासलेली भांडी आहेत. ही सकाळपासून पडलेली काही रात्रीची होती ती आहेत, कारण कधी कंटाळा आला कधी की तसंच ठेवून देते मी पण. उत्तरपूजा केल्यानंतर काही भांडी होती देवाची, ती सुद्धा इथंच ठेवून दिलेली आहेत क्लीन करण्यासाठी. आणि आता स्वयंपाकाला लागते. स्वयंपाक झाला की पटकन शॉपवरती जायला मोकळं. भाज्या करून घेते, भाकरी किंवा चपाती काय करायचं डिपेंड करतं माझा टाईम किती आहे त्याच्यावरती. तर हा सगळा माझा असा दिवसभराचा पुढचं काम उरकण्याच्या नादामध्ये घरची कामं जी मॅनेज करायची असतात ती अशी ही धावपळीतून मॅनेज करते बरं का. चालली आहे भाज्या इथं चिरायची आणि फोडणी द्यायची. इकडे भेंडीला फोडणी दिलेली आहे आणि कांदा टोमॅटो भाजतोय. तोपर्यंत इकडे कारला आहे ते कढईमध्ये, लोखंडी कढई आहे, त्या लोखंडी कढईमध्ये कारलं थोडंसं जास्त तेल टाकून भाजून घेते चांगलं. त्याचं पाणी पूर्ण सुकेपर्यंत आणि याचं फ्राय होतं ना त्या पद्धतीने कारला आपल्याला ते भाजायचं आहे. गॅसची फ्लेम हाय टू मिडियम ठेवू शकता, म्हणजे कारलं पटकन भाजून होतं. आणि त्याच या पद्धतीने लांबडी भेंडी चिरली आहे, बारीक भेंडी न चिरता. आणि आता ही सगळी राहिलेली भेंडी अशी चिरून घेते. तोपर्यंत इकडं कांदा आणि टोमॅटो भाजतोय.
तर इथे गडबड करून सगळ्या गोष्टी उरकलेल्या आहेत. स्वयंपाक झालेला आहे दुपारसाठीचा. वरण बनवले, भेंडीची भाजी बनवलेली आहे, एका कढईत काढून ठेवली पॅनमधली. आणि ही आहे चटपटीत कारल्याची खट्टी मिठी चटणी. तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर सांगा, लगेच शेअर करते. इकडे बघा मी स्वयंपाक सगळा करून झाला होता. भाकऱ्या 3 केल्या होत्या, त्यातली 1 भाकरी मी घेऊन जेवली होते. 2 भाकरी दोघांपुरत्या शिल्लक होत्या. भांडी कोंडी इकडं आवरली होती आणि इकडे बघा पुन्हा ढीग आवरल्यानंतर पुन्हा भांडी पडलेली होती. आणि गंमत सांगते, ही भाकरी मी पुन्हा एक्स्ट्रा का टाकली सगळं झाल्यानंतर, कारण मुलग्याचा मित्र अचानक यायला लागला स्टेशनवरून. त्याने कॉल केला. आता म्हटलं जेवणाच्या वेळेला मुलगा येत असेल तर आपल्यासोबत तोही जेवेल, म्हणून म्हटलं त्याच्यासाठी सुद्धा एक भाकरी टाकावी. आता भाकरी उरकली आणि पुन्हा आलो आपल्या कर्मभूमीमध्ये. बराच वेळ झाला शॉपवरती यायला, कारण तुम्हाला माहिती आहे आले तर बघा शटरवरती केली तर ही सगळी डोरी अख्खी खाली आलेली आहे. आता कुठून आली आहे काय आली आहे हिला बघावं लागेल. फार वरून आली आहे बघा. तिला गुंडळते, त्यानंतर इथं क्लिनिंग करायचं आहे. कालची आमची लक्ष्मी सगळी पसरलेली आहे. हो लक्ष्मी म्हणते, कारण पसारा म्हटलं एका ताईंनी म्हणलं, म्हणजे 1-2 ताईंनी म्हटलं ताई तुमची लक्ष्मी आहे. म्हटलं हो खरंच आमची लक्ष्मी आहे. तर आता हे उरकते आणि कटिंग. हे बाईचं जीवन धावपळ धावपळ धावपळ, घरची धावपळ संपत नाही आणि बाहेरची धावपळ संपत नाही. सगळं उरकता सगळं करता करता आज खूप उशीर झालेला आहे. अजून सुनीता पण आलेली नाही आहे. आता जरा क्लिनिंग करते आणि मग कटिंगला घेते. आजच्या खूप साऱ्या ऑर्डरी आहेत. आजच्या ऑर्डरीमध्ये तुम्हाला मी आलेल्या दाखवते बघा. एक बॅग भरलेली आहे साड्यांची. आपलीच ती सबस्क्रायबर आहे, फॉलोवर आहे इंस्टावरची आणि मैत्रीण पण आहे. तिचे लेकीचे ड्रेस आहेत आणि ते शिवायचे आहेत. साड्यांचे ड्रेस जे आहेत ते शिवायचे आहेत. तर तुमच्या नजरेखालून साड्या जाऊ देत कशा कशा आहेत ते तर ह्या आहेत साड्या ज्यांचे ड्रेस शिवायचे आहेत. काय 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 बरंच आहेत. 3 साड्या आहेत. ही एक साडी आहे नवीनच, ही एक साडी आहे. पुन्हा हा एक कपडा आहे चिकनमध्ये, ड्रेस शिवायचा आहे. ह्या 3 साड्यांचे मुलीनं ड्रेस शिवायचे आणि हे मम्मीचा ड्रेस आहे, टॉप शिवायचा आहे लॉंगमध्ये. हे सगळे ड्रेसेस ह्यातले काही आज द्यायचे आहेत, काही ब्लाऊज द्यायचे आहेत. आणि एक बांधण्यावरून आपले रील पाहून इंस्टावरचे क्लायंट आलेले आहेत, त्यांचासुद्धा ब्लाऊज शिवून दिलेला आहे हातशिलाईसाठी. तर रात्री खूप उशीर झाला, हातशिलाईवाल्या मॅडम आमच्या भेटल्या नाहीत. मग आत्ता तिला शोधून देऊन आलेली आहे तिच्या शॉपवरती. तर तिथं होती ती. तर म्हटलं पटकन कर आणि मला दे ते ब्लाऊज, आपल्याला अर्जंट द्यायचं आहे. कारण त्या ताईंचं सकाळी कॉल येऊन गेलेला आहे, त्यांना उद्या लग्न आहे, घरचं लग्न आहे. तर त्या म्हटलं ताई मला पाहिजे बरं का. म्हटलं हो, काल गुरुवार लाईट गेल्यामुळे आमचं काम झालं नाही. तर आज तुम्हाला तासाभरामध्ये हातशिलाई झाली की लगेच कॉल करते, ब्लाऊज रेडी होऊन माझ्या हातात आला की, आणि तुम्हाला आज ब्लाऊज हँडओव्हर करते. कारण प्रायोरिटीवरती आपण घेतले म्हटल्यानंतर त्यांचा विश्वास आपल्यावरती एवढा आहे तर ते दिलं पाहिजे. पॅडेड ब्लाऊज आहे प्रिन्सेस कटचं. शिवून आल्यानंतर तुम्हाला सांगेन कसं आहे काय आहे ते. चला मग आता आजचा हा माझा घरच्या रुटीनपासून म्हणजे घरापासून शॉपपर्यंत ही धावपळीचा व्लॉग आहे, तुम्ही शेअर केलेला. तुम्हाला कसा वाटला सांगा. कारण म्हणतात ना सरड्याची धाव कुंपणापर्यंत, तशी माझी धाव घरातून शॉपपर्यंत. बाकी कुठे जाणं होत नाही, कुठे येणं होत नाही. काही कार्यक्रम असतील तर त्याहून जास्त ते टाळले जातात शक्यतो. जिथं गरज असेल तिथं म्हणजे अगदीच गरज आहे, जायचंच आहे, पर्याय नाही, मग मात्र सगळं बंद करून जावं लागतं. टाळता येत असेल तर आम्ही टाळतो. कारण आपला जो बिझनेस आहे किंवा आपलं जे रुटीन रेग्युलरचं आहे ते पाहता ऑर्डर ऑलरेडी अगोदर आलेल्या असतात. ऑर्डर आपण अगोदर बुकिंग घेतलेलं असतं आणि त्यानंतर काही कार्यक्रम आले काय आले तर मग प्रत्येक वेळेला जाता येत नाही. बरेच पाहुणेसुद्धा नाराज होतात की हो तुम्ही काही येत नाही कार्यक्रमाला, असं नाही तसं नाही. म्हणून काय करणार ना, सगळं पाहता नाकी नऊ खरंच येऊन जातं. तर चालायचं, कारण आयुष्यात सगळ्यांना खुश ठेवणं काही होत नसते. कोण आनंदी व्हायचं, कोण कधी थोडं नाराज व्हायचं, प्रत्येकाला खुश ठेवणं होत नाही आणि आपण ठेवू पण शकत नाही. त्याच्यामुळे त्या मार्गाला लागलेलंच बरं. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनला सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या श्रीजुत सरिता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टा पेज आणि फेसबुकवरती सुद्धा फॉलो करायला विसरू नका. सो चला बाय. आता इथलं रुटीन सांभाळते आणि पुढचे व्हिडिओ कंटिन्यू तुमच्यासोबत करेनच, जे जे भेटतील ते.